गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आम्ही आज सगळे चाललो आहोत होल फॅमिली फिरायला. म्हणजे खरं तर देवदर्शनाला चाललोय वीरला, जे आमचं कुलदैवत आहे म्हस्कोबा तिथे. सो लेट्स गो. काय काय होते मी पुढे दाखवते. पहिला स्टॉप गेलेला आहे तो म्हणजे नाश्त्याचा. आता खिडकीचा टोल नाका पार केलाय आणि नाश्त्यासाठी ऑर्डर केली आहे. आता येत आहे. तू काय घेतलंय? मला मिसळपाव खायचा आहे, पण दादाने आधी ऑर्डर केलं. त्याचा टेस्ट करणार आहे, जर चांगला असेल तर ऑर्डर करणार, तर दुसरं काहीतरी ऑर्डर करा. तुम्ही काय घेतलंय? फिंगर चिप्स. अनु तू काय घेतलं? तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. फिंगर चिप्स. आई तू काय घेतलंय? मिसळ. आईचा अवतार बघा. हे माझ्या बाप. तिखट झणझणीत मिसळ, गावरान मिसळ. गावरान. हे सगळं पूनमने खाल्ले. मिसळ पाव 5 पाव खाल्लेत आणि फ्रेंच फ्राईज पण खाल्ले. अजून पण खाते. मिसळपाव खाल्ला आणि फिंगर चिप्स तिचे आहेत, ते तिला जात नाही त्यामुळे यांनी मिसळ फ्रेंच फ्राईज मागवले. वी आर मिडल क्लास. आम्ही तिथे 2 ते 3 बिस्लऱ्या मागवल्या होत्या, त्या अर्ध्या संपल्या होत्या. त्याची एक बॉटल भरून आणली आहे. फायनली आम्ही पोहोचलोय घोडे उद्यानला, जे खाली मंदिर आहे आणि वरती मेन मंदिर आहे ते वरती. आधी खालच्या मंदिराचं दर्शन करून मग वरती जाणार. मध्ये फॅमिली दाखवली का नाही, मगाची हॉटेलमध्ये दाखवली, पण आम्ही सगळे फॅमिली आलोय कारण कालच माझे 80K पूर्ण झाले इंस्टाग्राम वरती. सो थँक्यू सो मच. आणि आज आम्ही दर्शनाला आलोय. आता 1 फेब्रुवारी पासून यात्रा चालू होतीये. सो इथं सगळं काम चालू आहे. रंग देतात ते बाहेर, फरशा बसवण्याचं काम चालू. इकडे पण बघू शकता. श्रीनाथ म्हस्कोबानाथाय नमो नमः. तिकडे कुठे गावात म्हणजे तशी जिथं भक्ती होईल तिथं तो प्रस्थान करतो. बरोबर. हे आलंय सोनारीवर नाही इथं. हा. सोनारीवर नाही इथं आलंय. महिलांच्या मागे गेला ना. नाही धनगराच्या मागे आलं. धनगराच्या. धनगराच्या मागे आलं. हा. इथून पलीकडनं उडा आणि इथं मागे. स्पष्ट हे काय? ही काय टाप आहे? बघ ना कसली टाप आहे. क्लिअर दिसते. तिकडनं काढायचं. क्लिअर दिसतंय. बाबू तिकडे नको जायला. आता आलो आम्ही वरच्या मंदिरात, जे की मेन मंदिर मानलं जातं वीरचं. जे आता तुम्हाला खाली त्या माणसांनी सांगितलंय की खालच्या मंदिरापासून त्याला उचलून वरती आणला होता आणि तिथून त्याची श्रद्धा भक्ती या वीर गावात चालू झाली. त्या मंदिरात आम्ही आता सध्या आलेलो आहोत. सो आता आतमध्ये जाऊयात, बघूयात. यात्रेची तयारी चालू झालेली आहे. कुठपर्यंत आली कशी चालू. सवाई सर्जाच सांग भलं. आमच्या घरातली सगळी इडी आहेत. Wait a minute. Who are you? भूतच झालेत भूत. आम्ही लग्न झाल्यावरती पहिल्यांदा जेव्हा आलो होतो ना, रुको जरा सबर करो.
आम्ही लग्न झाल्यावरती पहिल्यांदा जेव्हा आलो होतो ना तेव्हा आमच्या मॅक्सला पण घेऊन आलो होतो. तू दिसतोयस का? आमच्या मॅक्सला पण घेऊन आलो होतो. मॅक्स कुत्रा म्हणजे खंडोबाचं अक्षरचं रूप असतं, त्यामुळं जेव्हा मी आत आलो तेव्हा आम्ही लग्न झाल्यावरती पहिल्यांदा जेव्हा आलो होतो तेव्हा आमच्या मॅक्सला पण घेऊन आलो होतो. तो एकदम छोटासा होता, का साधारणतः 2-3 महिन्याचा असेल. तर आम्ही जेव्हा आलो म्हणजे कुत्रा डॉग हा खंडोबांचा रूप असतो. तर जेव्हा आम्ही आतमध्ये आलो तेव्हा लोक इथं गुलाल उधळायचं सोडून त्याच्या अंगावरती गुलाल उधळत होते. त्याचा पांढराचा अख्खा गुलाबी झाला होता. घरी जाऊन अक्षरशः पाण्याने आला. यात्रा कधीपासून चालू आहे? किती तारखेपर्यंत? 12 फेब्रुवारी. कसले स्टिकर आहे? भरपूर गर्दी असेल ना? अरे धुमाकूळ. म्हणजे गाड्यावरती तर येतच नसतील ना? नाही हे नाही एकदम अशी पार काळी करून नाही देत. थोडीशी 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं तिला काय करायचं, फक्त वर खाली करायची, अशी हिरवी चार दिसली पाहिजे. काळी भाजी करते मी, काळी भाजी करते. काळी नाही, म्हणजे काय अजिबात आहे नाही. का डोक्यात? चांगली करते. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? असं आहे दादाचं नुसतं असं सावळा बोलले तरी मुलं आहेत ये कहाँ फंस गया भाई मैं? राहिले पाहिजे. तुम्हाला तुम्ही मुली बाळ नाही तरी पण तुम्ही काय विचार करता? हा काट कसं मग असा विचार करा. अरे हम तो गरीब हैं, एक गरीब किसी को क्या दे सकता है? हम जैसे लोग तो गरीब पैदा होते हैं, गरीब मर जाते हैं. आणि श्रीमंतांनी काढलं झालं. जय हिंद जय महाराज. आत्ता दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही निघालोय आत्ता नारायणपूरला. सो गावरान मस्तपैकी भाजी पण घेतलेली आहे. भेटू आता नारायणपूरमध्ये. आमचा सेकंड स्टॉप झालेला आहे जेवणाचा. जेवण म्हणजे आम्ही सकाळी हेवी खाल्लो होतं, त्यामुळे आता नॉर्मलच खातोय. पॅटीस, वडापाव. ओके खावा. आणि माझं येत आहे मसाला डोसा. झाली आहे पार भूत. हा मसाला डोसा आहे का काय? आमच्या दोघींमध्ये संपल का नाही? थोडासा डोसा काय मी एकटा नाही खाणार आहे एवढा. ओके. कण्याचा मोह नाही, भारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती त्याच्या पाठी, वेदनेच्या सुखद काठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. गुण माझी सावली स्वामी, दुःख मन सुख ये स्वामी, कष्ट बल भर ये स्वामी. आम्ही नारायण नारायण तुला कोण ओळखीला? सगळे ओळखीतात. किती सुंदर वाटते बघ. गार वाटतंय ना. मंदिरात आल्यावरती सगळ्यात भारी गोष्ट मी बघितलेली म्हणजे हे डॉग्स जे मुके प्राणी आहेत ते निवांतपणे या मंदिरात झोपू शकले आणि यांना इकडनं हकलणार कुणीही नाहीये, जे मस्तपैकी आरामात झोपले. दाखव ना. मध्ये जाण्यापेक्षा आपलं पिकअप मैं पागल हूँ. मध्ये जाणार. मुझे अपने घर जाना है. डर गई बहन, डर गई बहन, डर गई. आम्ही आलोय आता बालाजीला, जे प्रतीक बालाजी आहे तिथे. लास्ट आपलं ठिकाण आहे दर्शनाचं. आम्ही मध्ये कुठं हे रस्त्यात थोडस थांबून घेऊन राहिलंय. फार विचित्र अवतार झाला होता. त्याच्यानंतर इथे आलोय. आतमध्ये तर काही जाणार नाहीये, बाहेरनच दर्शन घे. पण फ्लेवर मिक्स देऊ का सगळं? तुझं लहानपणीचं फेवरेट
कोणता होता? मला ते जाम आवडत. आणि त्यात ते छोट छोट सब्जा माझा तो फेवरेट होता. आम्ही नको थांबलो. तो जाम टाकतो ना नंतर लास्टला तो भारी लागतो. असं पकडा वरती वरती. थँक्यू. मस्त पाणी सुटले. दाखव. गजब बेइज्जती है. ऐक गो. आंबट आहे पण भारी लागतं. आता आम्ही चाललोय पाणी नाही खेळायला. जे पोरींना खेळायचं आमच्यात नाही खेळला. तिकट आहे तिकट आहे. तिला काय मला तिकट लागले. पुढं गाडी येते. सांगणार काय लहानपणीचं स्वप्न. सांग ना त्यांना मला पण बसायचं आहे. माझं नाहीये जास्त वजन, मी बसू शकते. मला जायचे का नाही दादा? अभी मजा आएगा ना. किती किलो घेतो वजन या? मग माझं हे ते तिथं मी बसू शकतो का? तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. दोघी इकडे आल्या. तेवढंच फिरवलं इकडे फिरव. हाय गाईस, आम्ही या एका राईड मध्ये बसलो होतो आणि त्याही एका राईड मध्ये बसलो होतो. 2 राईड केल्यात आम्ही चौघांनी मिळून आणि आमच्यासोबत पोरी पण होत्या 2. पण मी या राईड मध्ये बसले, व्हिडिओ स्टार्ट केला पण व्हिडिओ काही झालाच नाही. मग येऊन बघते तर मेसेज स्टोरेज फुलचा होता, त्यामुळे मला काय दोन्ही जमले नाहीये. पण आमच्या बाबांनी व्हिडिओ काढले असतील तर मी तिथे इथं पुढे ऍड करते ते बघा. फायनली 10:30 वाजता आम्ही घरी पोहोचलोय. सकाळी 10:30 वाजता चालू झालेला प्रवास आता 12 तासानंतर संपलाय. मध्ये काही शूट करता नाही आलं कारण स्टोरेज इश्यू होता. गाडीमध्ये मी तेच सगळं क्लिअर करत बसले होते की कुठे स्टोरेज मिळतंय का, थोडेफार व्हिडिओज येऊ दे ऍटलीस्ट आत्ताच्या ब्लॉग पर्यंत. बट लास्ट व्हिडिओ करतेय. सो बाय बाय गाईज. असेच व्हिडिओज बघायचे असतील, अजून नवीन गोष्टी बघायच्या असतील, माझ्या रिलेटेड काही माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामच्या अकाउंटला जाऊन फॉलो करा. बाय बाय.